हाता एवढे आहेत. मस्तपैकी आता सगळं मिक्स केलं आहे आणि अशा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज संडे आहे, तर आज काहीतरी संडे स्पेशल झालंच पाहिजे. तर आज आमचा प्लॅन आहे प्रॉन्स करी करायचा आणि थोडंसं प्रॉन्स फ्रायसुद्धा करूयात, पण बघू. पण प्रॉन्स करी आणि तांदळाची भाकरी, तर असा बेत आहे आजचा. तर मी तुम्हाला दाखवल की आम्ही कशा पद्धतीनं प्रॉन्स करी करतो. एकदम सिम्पल आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. फक्तच की एक मोठा टास्क असतो की ते प्रॉन्स नीट करायचा, म्हणजे त्यांचं कवर काढून त्या आतमधला जो धागा असतो, जे की त्यांची इंटेस्टाईन असते, ज्याच्यात सगळं खाल्लेलं त्यांचं घाण असते, तर ती काढायची. कारण की ती महत्त्वाची आहे. ते जर नाही काढलं तर काही काही वेळेस फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. परत भाजी खाताना तुम्हाला कचकच लागतं. तर ते टाळण्यासाठी ते आतला धागा काढायचा असतो. तर ते सुद्धा दाखवल की आम्ही कसं क्लीन करतो प्रॉन्स. इथं आमच्या इथं एक जवळ फ्रेश फिश म्हणून एक शॉप आहे, तर तिथं भेटतात. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, मॉलच्या व्हिडिओमध्ये, की इथं एक स्टॉलसुद्धा लागतो फिशचा. पण त्या स्टॉलवरचे जे प्रॉन्स आहेत, तर ते फिश फार्मिंग जे करतात, तर तिथले प्रॉन्स आहेत, तर ते थोडेसे गोड असे लागतात. आणि जे फ्रेश फिश शॉप आहे, तर तिथं समुद्रातनं आणलेले असतात प्रॉन्स, तर ते जरा वेगळी टेस्ट लागते, चांगली लागते. त्यामुळं मी तिथनं आणतो. ते थोडेसे महाग आहेत. तर व्हिडिओमध्ये मी दाखवल तुम्हाला त्या शॉपमधनं प्रॉन्स आणलेले आणि तिथं कितीला होते. तर बघत राहा व्हिडिओ. होप तुम्हाला नक्कीच आवडेल. आणलेत आता प्रॉन्स. आता आपण ह्याला क्लीन करू. तर चांगले मोठे प्रॉन्स आहेत, हे तुम्हाला दिसत असेल तर कंप्लीट माझ्या हाता एवढे आहेत, पंजा एवढे. चांगले मोठे मोठे प्रॉन्स आहेत. तर आधी आपण ह्याचं वरचं कवच काढून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवतो की आतमधला धागा जो आहे तो कसा काढायचा. तर अशा पद्धतीनं आपण पहिले ह्यांचं वरचं शेल काढून घेऊ. तर असं त्यांच्या मानेच्या तिथनं मुंडकं आधी सेपरेट करू आणि मग नंतरनं हे मागच्या साईडचं एक एक हळूहळू काढून ते सेपरेट करून घेऊ. आणि मग लास्टला आपण सगळ्यांचं कवच काढून झाल्यावर मग धागा काढूयात. तर अशा पद्धतीनं हे कवच निघतं असं. तर असं सगळं कवच काढून घ्यायचं, त्यांची शेपूट ओढली की हे निघून जातं. तर असं हे कवच काढू आणि नंतरनं मग हे आतमधला जो धागा असतो, तर ते दाखवतो मी तुम्हाला काढायला. तर आधी सगळे कवच काढून घेऊयात आणि मग धागा काढू. आता मी तुम्हाला दाखवतो की त्या आतला धागा कसा काढायचा असतो. तर मी हे दात्र्याची सुरी घेतली, चाकू. तर ह्यानी इझिली कट होतं. मग असं त्याच्या बॅक साईडला, शेपटीच्या साईडला असं कट करायचं आणि ह्यानी त्या शेपटीला असं शेवटपर्यंत हे कनेक्टेड असतो हा धागा. तर असं काढायचा आणि मग हाताने त्याला ओढून काढायचा असं. तर बघा एवढी घाण निघते त्याच्या पोटातनं. तर हे काढणं खूप गरजेचं आहे, नाहीतर फूड पॉयझनिंग होऊ शकतं किंवा भाजीत कचकच लागू शकतं तुम्हाला. तर अशा पद्धतीनं मी काढतो. तर तुमची काय टेक्निक असेल वेगळी तर ती सांगा, ह्याच्यापेक्षा इझीवाली. भरपूर व्हिडिओज पण आहेत की ते टूथपिकनी काढतात, पण मी ते पण ट्राय केलं होतं, पण ते काही एवढं इफेक्टिव्ह नव्हतं. तर मग मी अशा पद्धतीनं काढतो. तर तुम्ही सांगा की तुम्ही कसं काढता आणि ह्याच्यापेक्षा जर इझी टेक्निक असेल तर ती मला सजेस्ट करा. तर नेक्स्ट टाइम मी त्या पद्धतीनं काढेल. तर चला आता हे सगळे प्रॉन्स काढून घेऊ, सगळे धागे, आणि मग स्वच्छ धुवून घेऊ. चला आता मस्तपैकी प्रॉन्स धुवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला मॅरिनेट करूयात. तर त्याच्यात सगळं लिंबू, हळद हे सगळं टाकूयात. हे मीठ, हळद, लिंबू. इथं लिंबू सुद्धा मोठी भेटतात,
त्यामुळं चतकोर लिंबू टाकतोय मी, जे की पुरेसं होईल. आणि भरपूर रस असतो लिंबांमध्ये इकडं. तर आता मस्तपैकी हे मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवूयात अर्धा तास तरी. आणि मग आपण भाजी बनवूयात त्याची, फ्राय आणि एक करी. सगळं मस्तपैकी मिक्स केलंय. आणि आता हे असंच एक अर्धा तास ठेवूयात मॅरिनेट करायला. मस्तपैकी ते सोक होतं आतमध्ये. मस्तपैकी आता सगळं मिक्स केलंय आणि आता असंच ठेवून देऊ एक अर्धा तास. कांदा आणि टमॅटो कट करून त्याला मस्तपैकी फ्राय केलंय असं. आता ह्याची पेस्ट करून घेऊयात. टमॅटो आणि कांद्याची प्युरी पण तयार आहे. प्रॉन्स जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेले तर ते आता आपण गॅसवर ठेवल्यात आणि त्याला थोडंसं 5 मिनटं वाफलून घेऊयात झाकण ठेवून. कोळंबी मस्त वाफलून झालेले आहेत बघा. त्यांचा कलर पण चेंज झाला आहे आणि असे ते गोल झाल्यासारखे झालेत. जेव्हा कोळंबी अशी गोल होती तर समजायचं की ते शिजले. तर आता आपण बाकीची करी आणि फ्रायची तयारी करूयात. मित्रांनो, हे आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतली आहे. आणि हे आपण जे कांदा टमॅटो फ्राय करून त्याची प्युरी केली आहे. तर आता हे सगळं आपण फ्राय करून घेऊयात. आधी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली, ते फ्राय करून घेऊ. याच्यात आपण एक तमालपत्र पण टाकलंय आणि कांदा आणि टमॅटोची प्युरी आणि त्याच्यासोबत एक मोठी इलायची पण टाकली आपण. आता हे चांगलं फ्राय करून घेऊयात. चांगलं फ्राय झाल्यावर ते आपोआप एक थोडंसं कलर चेंज होईल. तर आता हे फ्राय करून घेऊयात आपण चांगलं. तर आता आपण ह्याच्यात थोडीशी हळद, थोडासा घरचा मसाला आणि धना पावडर टाकूयात आणि थोडीशी जिरी पावडर, गरम मसाला. आता हे चांगलं फ्राय करून घेऊयात आपण, म्हणजे ते गरम मसाला हे सगळं चांगलं फ्राय होईल. हे आपण 7-8 काजूची पेस्ट केली आहे अशी. तर आता ते पण टाकूयात आणि मस्त मिक्स करून घेऊयात. या काजूच्या पेस्टमुळं ग्रेव्हीला एक मस्त थिकनेस येतो. आता ही ग्रेव्ही मस्त फ्राय झाली. तुम्ही बघताल कलर चेंज झाला आहे, थोडंसं तेल सुटलं आहे. आता याच्यात आपण आपले प्रॉन्स टाकूयात. मस्त मिक्स केलेत प्रॉन्स चांगले. आता आपण ह्याच्यात पाणी टाकूयात, म्हणजे करी होईल. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका तुमच्या पद्धतीनं, की तुम्हाला किती पातळ करी पाहिजे त्यानुसार पाणी टाकू शकता. तर आता हे चांगलं उकळून देऊयात. प्रॉन्स तर ऑलमोस्ट शिजलेले आहेत आपले. आपण चांगलं उकळून घेऊयात फक्त भाजी 5-10 मिनटं आणि मग आपली प्रॉन्स करी तयार होईल. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकू शकता, कारण की मॅरिनेट करताना आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं. आता थोडंसं मीठ टाकून मग आपण हे उकळून देऊयात चांगलं. आपली मस्त प्रॉन्स करी तयार आहे. त्याच्यात आपण फक्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आणि मस्त उकळून दिलं आहे. आणि अशी असा थिक ग्रेव्ही झाली आहे. प्रॉन्स पण मस्त शिजलेत आहे. आपण प्रॉन्स फ्रायचं तयारी करूयात. तर आपण तेलात तमालपत्र आणि दालचिनी टाकली आणि कांदा चॉप केलेला ते टाकला आहे. हे फ्राय करून घेऊयात चांगला, कांदा लालसर होईपर्यंत. आता हे थोडासा कांदा फ्राय झाला आहे. तर आपण मगाशी जी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली तर त्यातली थोडी साईडला ठेवलेली, तर ती टाकली आणि हे थोडंसं फ्राय करून घेऊयात. आणि मग त्याच्यात आपण ते कांदा टमॅटोची प्युरी केली होती ते सुद्धा टाकूयात. आधी हे फ्राय करून घेऊयात थोडंसं अजून.
कांदा टोमॅटोची प्युरी पण टाकून आपण मिक्स करून घेतलं आहे आता सगळं. थोडंसं फ्राय होऊन घेऊयात. त्याची कोथिंबीर टाकू आता आणि पुदिना. मस्त मिक्स करून घेऊ. पुदिनाचा फ्लेवर येतो त्या फ्रायमध्ये, तर खूप छान लागतं. तुम्ही बनवलं असेल का नाही माहीत नाही मला पुदिना टाकून, तर नक्की ट्राय करून बघा. हे असं खूप छान लागतं आणि सांगा मला कमेंट करून की तुम्हाला आवडलं का नाही. थोडीशी हळद टाकूयात आणि थोडासा घरचा मसाला आणि सगळं मिक्स करून घेऊयात आता चांगलं. आता हे मस्त फ्राय झालं आहे. आता आपण ह्याच्यात प्रॉन्स टाकूयात. तर प्रॉन्सचे ना असे तुकडे केलेत, म्हणजे ऑलरेडी प्रॉन्स मोठे होते त्यामुळे तुकडे केले आणि कट केलेत त्याला, कारण की मसाला मस्त मिक्स होतो. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूयात, कारण की अख्खी जर कोळंबी ठेवली तर त्याला मसाला आतमधनं लागत नाही. तर आम्ही असे कट करून टाकतो कोळंबी, आणि ऑलरेडी कोळंबीची साईजसुद्धा मोठी असते, त्यामुळे असं कट करून टाकलं मस्त आतमध्ये मसाला त्याचा फ्लेवर जातो कोळंबीत. कोळंबी मस्त लागते. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. मिक्स केलं आहे आता आपण चांगलं. आता हे थोड्या वेळ झाकून ठेवूयात आपण. आता हे झालं आहे असं फ्राय. त्याच्यात थोडासा आपण गरम मसाला टाकूयात चवीपुरतं थोडासा. आता हे फ्राय झालं आहे मस्त. आता त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि पुदिना कट करून ठेवलेला टाकूयात. आणि अशा पद्धतीनं आपली तयार आहे प्रॉन्स फ्रायसुद्धा. पुदिना फ्लेवर मस्त लागतं एकदम. बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले. आता आपण तांदळाची भाकरी येथे बनवू, राईस ठेवू आणि मग मस्तपैकी जेवायला घेऊयात. आता मस्तपैकी आपली तांदळाची भाकरी सुद्धा झालेली आहे, मस्त टमटमीत. चला, तयार आहे आपली प्रॉन्स करी आणि प्रॉन्स फ्राय पुदिना टाकून. आणि हे आपल्या तांदळाची भाकरी विथ कांदा मस्त कट करून त्याच्यात काळं मीठ, लिंबू आणि हे आपलं लिंबू. तर आता चला खाऊन बघूयात आपण मस्त की कसं झाले आपली प्रॉन्स करी. एकच नंबर प्रॉन्स फ्राय. बघू, खूपच छान. तर बघा तुम्ही पण ट्राय करून तुम्हाला कसं वाटते ही रेसिपी, आणि सांगा मला कमेंट करून की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्टे ट्यून विथ सागर. बाय बाय.